महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध हंगामांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेत सन 2024च्या रब्बी हंगामातील सर्व जवस पीक स्पर्धेत इगतपुरी तालुक्याने अभूतपूर्व यश संपादन करत राज्यभरात मानाचे स्थान मिळवलंय। विशेष म्हणजे सर्वसाधारण व अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय अशी सर्व प्रमुख पारितोषिके पटकावून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला। रब्बी हंगाम 2024 अंतर्गत कृषी विभागामार्फत धारगाव, नागोसली व ओंडणी या गावांमध्ये जवस पीक प्रात्यक्षिक राबवण्यात आले होते। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवस पिकाचे दर्जेदार बियाणे वितरित करण्यात आले होतं। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने लागवड करून शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय पीक स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि उल्लेखनीय यश संपादन केले। या स्पर्धेत सर्वसाधारण गटातून प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती कमलाबाई पांडुरंग शिंदे यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत इगतपुरी तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले। तसेच इतर शेतकऱ्यांनीही उत्कृष्ट उत्पादनाच्या जोरावर द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून तालुक्याची कृषी क्षेत्रातील प्रगती अधोरेखित केली आहे। कृषी दिनाचं औचित्य साधून नाशिक जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी दिन कार्यक्रमात सर्व पीक स्पर्धा विजेत्यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री माणित, प्रकल्प संचालक आत्मा अभिमन्यू काशीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पडोळ, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ तसेच कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। या यशामागे इगतपुरी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे व राजेंद्र काळे, उपकृषी अधिकारी महेश वामन तसेच सहाय्यक कृषी अधिकारी मंगेश कोकतरे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि परिश्रम महत्त्वाचे ठरल्याची भावना विजेत्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। राज्यस्तरीय यशाबद्दल विजेत्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। आमदार हिरामण खोसकर यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले असून खासदार राजाभाऊ वाजे तसेच खासदार भास्कर भगरे यांनीही शेतकऱ्यांचे कौतुक केले। याशिवाय नागोसली ग्रामपंचायतचे सरपंच काशीनाथ सक्रूहोले, उपसरपंच अशोक दत्तू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश धापटे, पोलीस पाटील कुंडलिक ताठे, भाऊलीचे सरपंच आकाश पाचरले यांच्यासह विविध मान्यवरांनी विजेत्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले। कृषी विभागाच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे नागोसले ही इगतपुरी तालुक्याने राज्याच्या कृषी नकाशावर मानाचे स्थान मिळवले असून हे यश तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।